महाराष्ट्र तसा कर्तृत्वान विचारांचा, पुरोगामी विचाराचा, परिवर्तनवादी विचार पुढे घेऊन जाणारा आणि सगळ्यात महत्वाचं संतांची एक चांगली परंपरा जपणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये खरं तर काही अशी चांगली माणसं या सगळ्या महापुरुषांच्या विचाराने किंवा आपल्या आई वडिलांच्या संस्कारातून चांगली घडली. तुम्हाला महाराष्ट्रात मराठवाड्याचाच भाग म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर वेगळी वेगळी चित्र निर्माण होतील. परंतु मराठवाड्यातून या महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणामध्ये फार मोठी नेते मंडळी होऊन गेली. प्रशासनात सुद्धा मोठी अधिकारी मंडळी होऊन गेली. आणि फक्त बीड जिल्हा किंवा इतर जिल्ह्यांचं उदाहरण घ्यायचं तर आपण बीड जिल्ह्याचं उदाहरण घेऊ. ज्या बीड जिल्ह्याच्या निमित्तानं या मागच्या 2-5 वर्षातली फक्त प्रकरणं जरी पाहिली तरी महाराष्ट्र हादरून टाकणारी आणि एकमेकाच्या खरं तर मानगुटीवर बसून सुडाची भावना निर्माण करणारी अशी सुद्धा मंडळी पाहिली. पण मागच्या काही दशकांमध्ये आणि आताच्या वर्तमान परिस्थितीमध्ये अशी 2 माणसं त्या ठिकाणी सध्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं कर्तृत्व त्या ठिकाणी आजमावण्याचा प्रयत्न करतात. एक व्यक्ती जो होऊन गेला आणि त्याच नावाचा दुसरा व्यक्ती जो आता स्वतःच्या कर्तृत्वावर, आई वडिलांच्या संस्कारावर आणि सगळ्यात महत्वाचं या राष्ट्राची सेवा, राज्याची सेवा आणि खरं तर एक प्रशासकीय सेवा म्हणून ज्यांच्या म्हणजे निपक्षपातीपणे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची जी वाटचाल ज्यांनी सुरू केली अशा माणसाच्या नावानं खरं तर चर्चा होते. म्हणजे 2 माणसं कोण? ती 2 माणसं या मराठवाड्याला, बीड जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला लाभली आणि खरंच महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाचा आजही दबदबा आहे. त्या नावाची इतर मंडळी सुद्धा आहे. त्यांचं काय काम, त्यांची कशी कार्यपद्धती हा सगळा संशोधनाचा विषय. पण ती माणसं महाराष्ट्राला मिळाली. खरंच महाराष्ट्राचं फार मोठं वैभव आहे आणि याच महत्वाच्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. ती 2 माणसं म्हणजे कोण? त्या दोघांवर आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वप्रथम त्या अगोदर आपल्या सर्वांचं मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या हक्काच्या संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. तुम्ही मगापासून फोटो पाहताय, कदाचित तुम्हाला कळलं पण असेल. मी चर्चा करतोय मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या 2 सुपुत्रांची. एक म्हणजे दिवंगत नेते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि विद्यमान दुसरे मुंडे म्हणजे IAS अधिकारी आणि आता FDA चे कमिशनर माननीय तुकाराम मुंडे साहेब. या दोघांमधला फरक एक राजकीय व्यक्ती आहे ज्यांनी महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी, इथल्या बहुजनांसाठी खरंच संघर्ष केला. म्हणजे ज्या समाजाकडे प्रतिनिधित्व तर सोडा, संधी सुद्धा मिळत नाही असा माणूस नेता झाला. आणि दुसरा माणूस म्हणजे तुकाराम मुंडे. दोघही त्याच जिल्ह्यातून येतात, त्याच समाजातून येतात. दोघही या महाराष्ट्रासाठी खूप काही करतायत. अगोदर मुंडे साहेबांनी केलं, आता या मुंडे साहेबांच्या नावानं उभा महाराष्ट्र ओळखला जातोय. कौतुक आणि किंमत बीड जिल्ह्याला मिळते हे महत्वाचं. गोपीनाथ मुंडे साहेब राज्याचे महत्वाचे नेते राहिले. केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना एकत्र करून बहुजनांची जी मोठ बांधली. गोपीनाथ मुंडे साहेब राजकारणामध्ये म्हणजे ज्या वेळेस त्यांच्या पक्षाला कोणीही ओळखत नव्हतं, विचारत नव्हतं, त्या काळात गावगाड्यापर्यंत स्वतःचा पक्ष घेऊन जाणारा नेता म्हणजे मुंडे साहेब. कदाचित त्यांची आयडियोलॉजी किंवा त्यांचं एकंदरीत सगळं इतर प्रस्थापित राजकारण्यांपेक्षा वेगळं त्यांना करायचं होतं, म्हणून त्यांनी ते शून्यातून वटवृक्ष निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं. पण याच दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या महत्वाच्या पदावर सुद्धा त्यांनी राहून समाजाच्या भल्यासाठी खूप स्पर्धा परीक्षा असेल, प्रशासन असेल, राज्यसत्ता असेल, या सगळीकडं म्हणजे तरुण पोरांना सुद्धा संधी दिली. त्यांनी राजकारणामध्ये मग शरद पवार असतील किंवा तिकडे विलासराव देशमुख असतील, यांचं कट्टर वैर जरी असलं तरी ते राजकीय असायचं. वैयक्तिक दृष्ट्या ही लोक सगळी एकत्र असायची. गोपीनाथ मुंडेंनी बीड जिल्ह्यातून येऊन म्हणजे परळी असेल किंवा त्यांच्या गावातून येऊन
दिल्लीपर्यंत मजल मारली, ही फार कौतुकाची गोष्ट आहे. नंतरच्या काळामध्ये मग मुंडे असतील किंवा इतर लोक सुद्धा झाली, पण त्यांनी आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी बीड जिल्हा बदनाम केला. बीड जिल्ह्यामध्ये लोक फार चांगलं बोलतील असं तुम्हाला पाहत नव्हतं. मग मधलं वेगळी प्रकरणं आली आणि त्याच्यातून तर बीड जिल्हा प्रचंड बदनाम झाला. गुन्हेगारी प्रवृत्तीचा झाला, जातीवादी झाला, मारहाणीचा झाला, जिथं खरं तर जात हा संबंध सुद्धा नव्हता, गुन्ह्या गोविंदांनी सगळीच लोक राहायची, तिथं वाद निर्माण करण्याचं काम झालं. परंतु हे सगळं एका बाजूला सुरू होतं. ज्याला जातीवाद करायचा ते जातीवाद करतात, ज्यांना विष कालवायचे ते विष कालवतात, ज्यांना चांगलं काम करायचं ते चांगलं काम करतात, ज्यांना आयुष्यभर लोकांना जोडायचंय किंवा वर्तमान परिस्थितीमध्ये ज्यांना गुन्हे गोविंदाने राहायचंय ते त्यांचं काम करतात. पण त्याच भागातून आलेला दुसरा चेहरा, ज्याची प्रशासनावर प्रचंड पकड आहे, दबदबा आहे आणि ज्यांच्या खरंच प्रामाणिकपणे आहे त्या पगारामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची ताकद आणि प्रशासनावर दरार असल्यामुळं महाराष्ट्र त्यांना घाबरतो, सरकार सुद्धा त्यांना घाबरतं, सगळे घाबरतात. त्यांचं नाव IAS अधिकारी आणि सगळ्यात महत्वाचं FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्याचे प्रमुख आयुक्त म्हणजे तुकाराम मुंडेचे. या माणसाला पैसे कमवायचे नाहीत, महाराष्ट्राची देशाची काळजी घ्यायची. ज्या प्रशासकीय सेवेचा विडा उचलला आणि या प्रशासकीय सेवेतून शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस, भारतीय नागरिकांची सेवा करायची, त्यांना दर्जेदार प्रत्येक गोष्टीत मिळालं पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की 20-22 त्यांच्या ज्या काही सेवा आहे वर्षाची, त्याच्यामध्ये त्यांच्या 27च्या वर त्या ठिकाणी बदल्या झाल्या. म्हणजे ते किती दिवस कुठल्या पदावर होते याचा सुद्धा एक मोठा आलेख आहे. पण ते खचले नाही, ते घाबरले नाही, त्यांनी चांगलं काम करायचं सोडलेलं नाही आणि ते कुठल्याच वादात नसतात. त्यांना प्रसिद्धीची सुद्धा हौस नाही. म्हणजे तो माणूस आपलं जे काम आहे त्या दृष्टिकोनातून पुढे जाणारा माणूस आहे आणि त्या तुकाराम मुंडेंची खरं तर महाराष्ट्र आज खरंच धन्यवाद मानतोय. आज FDAच्या माध्यमातून जी काही राज्यामध्ये अन्नात, औषधात आणि सगळीकडे जी भेसळ होते, मग ते गुटखा असेल किंवा दूधजन्य पदार्थ, कुठंही हॉटेल असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये भेसळखोरांनी या महाराष्ट्राला जी कीड लावली, त्यांचा बाजार उठवण्याचं काम तुकाराम मुंडेंनी केलं. आज लोकांच्या ताटात जे अन्न जातं ते अत्यंत दर्जेदार आणि हे जे रसायन किंवा केमिकल मिश्रित आहे ते ना गेलं पाहिजे, निरोगी त्या ठिकाणी माणसं राहिली पाहिजेत यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे ते मुंडे ते हे मुंडे, मी इथं जोड्या लावायला नाही, दोघं त्या कर्तृत्वान कामाची माणसं आहेत ज्यांनी या महाराष्ट्रासाठी काहीतरी केले. खरंच त्या तुकाराम मुंडेंचं धन्यमान मानत असताना बीड जिल्ह्याची मान जी खाली गेली होती, कॉलर जी लूज पडली होती, ती तुकाराम मुंडे साहेबांच्या चांगल्या कामामुळे परत ताट झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि हाच सांगण्याचा माझा त्या ठिकाणी प्रपंच आहे. तुम्हाला असं वाटतं का की खरंच ते नेते आणि हे अधिकारी त्या बीड जिल्ह्याचं किंवा या महाराष्ट्राचं नाव, मराठवाड्याचं नाव मोठं करतायत? ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अजून विस्तृत पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा. संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.